लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 4 ऑक्टोबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात मंडळी. काल तुम्ही एपिसोड संपताना बघितलं होतं की काव्या या अनिशाला म्हणते की मी त्यांची बायको आहे. त्यावर अनिशा तिला म्हणते कुठल्या हक्काने तू हे म्हणतेस ग? अगं काव्या, स्वतःला जरा हा प्रश्न विचार. मगाशी तूच म्हणालीस ना मला की तू पारच्या प्रेमात नाहीयेस म्हणून. काव्या बोलता बोलता थांबते ना की मी त्यांची बायको आहे असं म्हणता म्हणता ती थांबते. त्यामुळे अनिशा तिला आता हे सगळं सुनावू लागते. आता काव्याला पारसोबत घालवलेले सगळे क्षण अचानक आठवायला लागतात आणि तिला हळूहळू रिअलाइज होतंय की ती पार्थच्या प्रेमात पडते. अनिशा तिला म्हणते हे बघ काव्या, मला माहिती आहे की पार्थला भूक लागली की तू तडफडतेस, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं की तुला भरून येतं. काव्या, हे प्रेम नाहीये तर काय आहे ग? काव्याला सगळं रिअलाइज होतंय पण तिला कबूल करायचं नाहीये. तर असं अजून ही अनिशा तिला विचारतच असते पण काव्या तिला इग्नोर करून तिचा चष्मा घालून वाचायचा प्रयत्न करत असते पुस्तक एखादं. अनिशा तिच्या हातातून चष्मा घेते आणि म्हणते हे बघ, मी प्रश्न विचारतीये, तू टाळू नकोस. काव्या, तुला जर काहीच दिसत नसेल ना तर हा चष्मा लावणं पण सोडूनच दे ग तू. असं म्हणून ती अनिशा तो चष्मा तिथे ठेवते आणि निघून जाते त्या खोलीतनं. काव्या आता अनिशाने बोललेल्या गोष्टींचा विचार करते. पण काय होतं प्रेक्षकांनो, आता येणाऱ्या भागांमध्ये बरेच ट्विस्ट आणि टर्न त्यांनी घेतले आहेत. आता जीवा ज्या ॲग्रीमेंटवर साईन करून आलाय ते आनंद निवासचं आहे, पण त्यात काही लॉजिक दिसत नाहीये मला. आता आनंद निवासवर बुलडोझर चालणार आहे. आता त्याचा एक नवीन प्रोमो सकाळीच आलाय, तो प्रोमो मी तुम्हाला देते पण आता एपिसोडच्या शेवटी. तर बघा, आता नंदिनी आंघोळ करून येते तर तिला जीवा खोलीत दिसत नाही. इकडे तिकडे बघते तर जीवा गायब. विचार करते नंदिनी, कुठे गेले जीवा? जाऊ देत, मला तरी काय करायचंय असं म्हणून ती तिचे केस पुसत असते आणि तेवढ्यात तिला आरशावर एक चिठ्ठी दिसते. नंदिनी विचार करते चिठ्ठी असू देत, मला काय, मी नाही वाचणार ती चिठ्ठी. पण तरी सुद्धा मनात असतं वाचायचं नसतं पण ती चिठ्ठी घेतेच. आता चिठ्ठी जीवाने लिहिली आहे ऑफकोर्स नंदिनीसाठी. टू चकाचक बाई असं त्यावर लिहिलेलं असतं. आता नंदिनी चिठ्ठी वाचायला लागते. त्यावर लिहिलेलं असतं काय ग? चकाचक बाई, चिठ्ठी वाचू का नको? किती वेळ घेतलास ग? शेवटी घेतलीसच ना चिठ्ठी वाचायला? नंदिनी विचार करते, अरे जीवानं कसं कळलं की मी चिठ्ठी वाचायला घेतली म्हणून? हे खोलीतच आहेत का? आता नंदिनी पुढे चिठ्ठी वाचायला लागते तर त्यावर लिहिलेलं असतं पुढे, नंदिनी मला कसं कळलं की तू चिठ्ठी वाचली नाहीये? तुला माहितीये मी खोलीतच आहे. आता नंदिनी इकडे तिकडे बघते पण जीवा कुठेच दिसत नाही. पुढे नंदिनी चिठ्ठी वाचायला लागते. आता त्या जीवाने पुढे लिहिलेलं असतं काय नंदिनी, फसलीस ना? किती सोपं आहे ग तुला मूर्ख बनवणं, तुझी फिरकी घेणं. बरं बरं सॉरी. बरं, माझ्यावरचा राग चिठ्ठीवर नको हं काढूस. मला माहिती आहे काल आपण भांडलो जरा. नंदिनी आता हसून म्हणते जरा. आता जीवा म्हणतो प्लीज राग सोडून दे, जरा जास्तीच भांडलो पण प्लीज छान तयार हो, तुझ्यासाठी आज छान दिवस आहे. चिठ्ठीच्या मागे काहीतरी आहे बघ. आता त्यावरती काहीतरी असे स्टार्स वगैरे लिहिलेले असतात आणि काही टिकल्या असतात त्यावरती आणि त्यात लिहिलेलं असतं जीवाने या चिडक्या नाकावर टिकली छान दिसेल. मग आता नंदिनी विचार करते चिडकं नाक म्हणलेत मला हे. जाऊ द्या, आनंद निवासमध्ये यायला वेळ नाही ना, मग मी टिकली लावणारच नाही त्यांनी दिलेली असं ती म्हणते पण लावते त्यावरचीच टिकली. इकडे पाड त्याच्या आईला म्हणतो थांब आई, मला तुझ्याशी बोलायचंय. आता मानिनी म्हणते अरे पाड, तू रात्री जेवलास ना बाबा? अरे तुला दूध भात दिलेला पुरला ना बाबा? अरे तुला ना असं उपाशी पोटी झोपवावं लागलं म्हणजे तू मला उठवत जा रे बेटा, संकोच नको करत जाऊ आणि भरपेट खा बरं. पार्थ आता आपुलकीने त्याच्या आईला जवळ बसवतो आणि म्हणतो बस बरं, मला तुझ्याशी बोलायचंय तुझ्याबद्दल. आता मानिनी नाईलाज असतो बसते तिथे आणि म्हणते बोल. मानिनीला अंदाज असतोच पार्थ काय बोलणार आहे. तेव्हा पार्थ तिला म्हणतो आई, जसं आईला अंदाज असतो ना मुलांच्या मनात काय, तसं मुलांना पण अंदाज असतो बरं का. तुझ्या मनात काय आहे ते कळतंय मला थोडं थोडं, पण नक्की काय चलबिचल आहे तुझ्या मनात ते सांगशील का? मी तुला लहानपणापासून बघतोय, आमच्याकडनं घरात बाहेर कुठेही काचेची वस्तू फुटली तर तू चिडतेस. तुझ्या हातून तर कधीच काचेचं काही फुटलं नाही, मग तू असं काल अचानक. मानिनी म्हणते अरे ते निसटलं रे पार्थ माझ्या हातून. पार्थ म्हणतो आई मी कुठं म्हटलो तुला, तू मुद्दाम फोडलं. हे बघ तुझी काळजी वाटते म्हणून विचारतोय, काय झालं, काय चाललंय तुझ्या मनात, बोल ना ग माझ्याशी. आता मानिनी म्हणते तुला खरंच सांगू का? पार्थ म्हणतो बोल बरं, पटकन बोलून मोकळी हो. आता मानिनी थोडा पॉज घेते आणि तेवढ्यात त्यांच्या घरच्या कामावाल्या ताई येतात आणि म्हणतात ताई दुपारी जेवायला काय बनवू? मानिनी म्हणते अगं माझा उपवास आहे, मी फळच खाईल.
पार्थ म्हणतो, आई माझी पण महत्त्वाची मीटिंग आहे, मी ऑफिसमध्येच जेवेल. मग आता मानिनी म्हणते, अरे देवा, नंदिनीची पण ते ॲनिव्हर्सरी का काय आहे आनंद निवासची, ती तिकडेच जेवणार आहे आणि जीवा पण सकाळपासूनच बाहेर आहे, कोणीच नाही घरात. पार्थ म्हणतो, असं कसं, काव्या नाही का घरात? आता मानिनी लगेच अशी डचकते बरं का. पार्थ म्हणतो, अरे आई, मगाशी मी काव्याला बघितलं, त्या अंघोळीला गेल्यात, म्हणजे त्यांना जे हवंय ते बनवा हां आशाताई. त्या आशाताई हो म्हणून निघून जातात. आता पार्थला येतो राग थोडासा, पण तरी तो स्वतःच्या रागाला आईसमोर व्यक्त न करता प्रेमानेच बोलतो आणि म्हणतो, हे बघ आई, मला असं वाटतं की तू आणि काव्या तुम्ही दोघी जणी थोडंसं चेंज म्हणून बाहेर जाता का फिरायला? मानिनी म्हणते, चल काहीतरीच रे पार्थ, अरे तिला तिचा अभ्यास करू दे. तेवढ्यात आता त्यांच्या आशाताई येतात, तेव्हा पार्थ म्हणतो, आई तू आशाताईंना घेऊन जाणं, एक छान पिक्चर आलाय बघ, मराठी पिक्चर, तुम्ही दोघी जणी ते बघा. आता पार्थने ऑनलाईन तिकीट बुक केले आणि त्या आशाताईंना पण म्हणतो, आशाताई तुम्हाला आवडेल ना पिक्चरला जायला? मग त्या म्हणतात, हो चालेल ना मला. मग लगेच पार्थ म्हणतो, बघ आई त्या जाणार आहेत. मग आता मानिनी पण तयार होते बरं का पिक्चर जायला. पार्थ म्हणतो, चल आई निघतो आता, मला ना उशीर होतोय, आज मला ना महत्त्वाचा दिवस आहे, आशीर्वाद दे. मग आता मानिनी म्हणते, देव करो आणि तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत, असं म्हणून आता ती आशीर्वाद देते आणि पार्थ निघून जातो. आता प्रेक्षकांनो, तुम्हाला वाटलं असेल की पार्थने मानिनीसाठी पिक्चरची तिकीट का बुक केले, तर काव्याला आणि त्याला जरा प्रायव्हसी मिळावी म्हणून हे सगळं चाललंय. पण आता पार्थची मीटिंग तो त्याच्या घरी अरेंज करतो आणि त्यात काव्या अतिशय गोड अशी तयार होऊन येते बरं का. हे त्यांनी पुढच्या प्रोमोत दाखवलंय. तर बघा काय काय होतंय पुढे. आता इकडे जीवा त्याचं ते मॉडेल बघत असतो आनंद निवासचं. तेवढ्या तिथे ते विक्रम कोण भास्कर काका येतात आणि म्हणतात, अरे वा जीवा, काय छान मॉडेल बनवलंस रे. मग जीवा म्हणतो, हो आज आनंद निवासला 10 वर्ष पूर्ण झालीत म्हणून मी माझ्या हाताने हे मॉडेल बनवलंय. त्यावर तो भास्कर त्याचं कौतुक करतो आणि म्हणतो, तू इथे लपून का बनवतोयस? मग जीवा म्हणतो, अरे काका, ॲक्च्युली नंदिनीला सरप्राईज द्यायचं आहे मला या मॉडेलचं, म्हणून मी इथे येऊन. मग लगेच तो भास्कर म्हणतो, लवकर आलास, मला सांगितलं वॉचमनने. गुड गुड, छान बनवलंस हां हे मॉडेल, आणि नंदिनीला चांगलाच धक्का बसणार आहे आज. आता जेव्हा ते असं बोलतात तेव्हा जीवा म्हणतो, काय असं का बोलताय? प्रेक्षकांनो, म्हटलं होतं ना तुम्हाला, अजून त्यांनी मालिकेत रिव्हील नाही केलं, पण माझा अंदाज बरोबर निघालाय. हे भास्कर आहेत ना, हे वसू आत्यासोबत मिळून त्या नंदिनीचा आनंद निवास पाडणार आहे. पण त्यामध्ये जराशी गल्लत झाली आहे, ती काय आहे ही माझ्या लक्षात आली आहे, ती मी तुम्हाला सांगतेच प्रोमो देताना. तर बघा, जीवा म्हणतो, अरे आज मी नंदिनीला सरप्राईज देणार आहे, म्हणजे तिला माहीत नाही आहे हे, मी तिला असं दाखवतोय नंदिनीला की मला वेळ नाही वगैरे, पण मी जाणार आहे तिथे आणि सरप्राईज देणार आहे तिला. आजचा दिवस तिच्या लक्षात राहिला पाहिजे. भास्कर म्हणतो, लक्षात राहील तिच्या नक्की? अरे तिच्याच नाही, तुझ्यासुद्धा. अरे तुझ्या प्रोजेक्टला पण सुरुवात होते ना आजपासनं. मग जीवा म्हणतो, हो मी खूप एक्सायटेड आहे काका. त्यावर भास्कर म्हणतो, अरे मी सुद्धा एक्सायटेड आहे, कारण त्या जागेवर तुझ्या स्वप्नांची पहिली वीट लागणार आहे. जीवा म्हणतो, हो तुमचं बरोबर आहे काका, पण त्या जागेवर ज्यांची प्रॉपर्टी आहे त्यांना वाईट वाटणार. तुम्हाला सांगतो काका, मी चाळीपासनं या मोठ्या बंगल्यापर्यंत प्रवास केलाय, म्हणजे आम्ही सगळ्यांनीच, आम्ही परेलच्या चाळीत राहायचो. म्हणजे माझ्या लक्षात आहे, जेव्हा ती चाळ डिमॉलिश करत होते ना, तेव्हा सगळेजण खूप रडत होते चाळीतले लोक. म्हणजे तिथे 2 तास उभा होतो बरं का मी. मला माहिती आहे काय फिलिंग्स असतात. ढसाढसा रडलंय हो मी तेव्हा. जागा विकतो आपण, पण जागेने मनात घर केलेलं असतं. जागेसोबतची अटॅचमेंट आपली पाठ कधीच सोडत नसते. आत्तासुद्धा म्हणजे जी तुटणारी ती वस्तू ज्यांची असेल त्यांना काय वाटेल या विचारानेच मला. आता भास्कर म्हणतो, अरे खूपच इमोशनल आहेस रे जीवा तू. अरे असतं काही काही लोकांच्या नशिबात असं. उद्या चालून तुझ्या त्या लो कॉस्ट हाऊसिंगमध्ये जे लोक इन्व्हेस्ट करायला येतील ते त्यांचं आधीचं घर सोडूनच येतील ना. जीवा म्हणतो, हो बरोबर आहे तुमचं भास्कर काका, म्हणजे नंदिनी लो कॉस्ट हाऊसिंगमध्ये जी लोक येतील ना त्यांना होमली फिलिंग द्यायची जबाबदारी माझी. मग आता ते भास्कर म्हणतात, हो म्हणूनच तुझ्या बायकोचं गुडलक आहे बाबा तुझ्यासोबत. नंदिनी हे सगळं बघून खुश होणार. आता जीवा म्हणतो, मी एक काम करतो सर, आनंद निवासच्या ॲनिव्हर्सरीचा कार्यक्रम संपला की मी नंदिनीला घेऊनच येईल. मग आता भास्कर म्हणतो, हो आम्ही एका प्रॉपर्टीला डिमॉलाइज करायला चाललोय आणि त्या जागेवर असंच कुठलं तरी मॉडेल उभं राहणार आहे जे आम्हाला तोडावं लागणार आहे. असं म्हणून आता त्या भास्करने त्या आनंद निवासचं मॉडेल हातात घेतलं बरं का. आणि आता हातात घेतल्यावर त्याच्याकडनं ते पडत असतं, तेव्हा जीवा ते सावरतो आणि म्हणतो, अरे सर हळू. आता भास्कर म्हणतो, अरे सॉरी चुकून पडलं रे माझ्याकडनं.
आता जीवा म्हणतो, अरे इट्स ओके काका, मी असताना मी माझ्या नंदिनीच्या आनंद निवासला धक्का लागूच देणार नाही. त्यावर तो भास्कर म्हणतो, चल बेटा तथास्तु. असं म्हणून जीवा आता ते मॉडेल घेतो आणि त्या भास्करचा निरोप घेतो की मी निघतो आता, मला नंदिनीच्या आनंद निवासमध्ये जायचंय. इकडे नंदिनीबाई छान तयार होऊन आल्या आहेत बरं का आनंद निवासमध्ये. जीवा तिला सरप्राईज देणार आहे. नंदिनी अॅनिव्हर्सरी आहे आनंद निवासची म्हणून खुश असते, पण जीवा हजर नाहीये म्हणून कुठेतरी तिला खंत वाटते. बरं आता हा डायलॉग जरा ओव्हरच घेतला बरं का. नंदिनी आल्यावर ती छान दिसते म्हणून त्या आनंद निवासमधल्या तिच्या सगळ्या म्हणजे मैत्रिणी तिचं कौतुक करतात, छान म्हणतात. पण तिने जी टिकली लावली आहे ना, त्या टिकलीमुळे ती छान दिसतीये असं म्हणतात बरं का. आता ती मैत्रीण म्हणते, जीवा दादाने दिली आहे वाटतं तुला ही टिकली लावायला. आता हे जरा ओव्हर झालं बरं का प्रेक्षकांनो. टिकलीचं काय, आता टिकली कुठलीही लावली तरी स्त्री सुंदरच दिसते, म्हणजे असं माझं वैयक्तिक मत आहे बरं का. पण असो, नंदिनी त्या मुलींना म्हणते, उगाच चिडवू नका, तुम्हाला काही कामं नाही आहेत का. आता ती मुलगी म्हणते, जीवा दादा नाही आला अजून. त्यातली एक मुलगी विचारते. तेव्हा नंदिनी म्हणते, तुम्हाला काय मी पुरेशी नाहीये का, चला आवरा बरं, किती कामं आहेत. या सगळ्या पोरी म्हणत असतात, अरे आम्ही सकाळपासून वाट बघतोय नंदिनी ताई जीवा दादाची, अरे नेहमीसारखा तो इथे आधी येईल, जसा गणपती विसर्जनाला आला होता तसा. मग आता लगेच नंदिनी चिडून म्हणते, काही नाव नका घेऊ जीवा दादाचं, आपल्या आनंद निवासला द्यायला वेळ नाहीये त्यांच्याकडे, येतील ते त्यांचं यायचं असेल तर, नाहीतर जे काही सेलिब्रेशन करायचं ते आपणच मिळून करूया, चला बरं लागा तयारीला. असं नंदिनी स्वतःला म्हणत असते, पण तरी सुद्धा ती मिस करत असते जीवाला. आता स्वतःच्याच मनाशी बडबड करते, जाऊ द्या, नाही आले तर नाही आले जीवा, एवढं काय त्यात, आतापर्यंत मी एकटीच करत होते ना सगळं आनंद निवासचं. शिबाई मी पण वेडीच आहे, मी का त्यांनी दिलेली टिकली लावली असेल, जाऊ दे, जीवाला मी बघून घेईल. अॅनिव्हर्सरीपेक्षा त्यांना त्यांची कामं महत्वाची वाटतात ना. तेवढ्यात एक मुलगी येते आणि म्हणते, अगं ताई, आपल्या जागेचे ओनर शिरीष काका, तू त्यांना फोन केलास का. नंदिनी म्हणते, अगं बरं झालं तू आठवण दिलीस, अगं मी बोलते त्यांच्याशी, माझं त्यांचं बोलणंच झालं नाही बघ. 10 वर्षापासून आपला आनंद निवास त्यांच्या जागेवर उभं आहे. खरंच त्यांना कळवते, त्यांना छान वाटेल आणि आपल्या जागेचं रेंट अग्रीमेंट पण रिन्यू करायचं आहे, मी त्यांना कळवते हं. आता असं म्हणून नंदिनीने फोन केलाय बरं का, म्हणजे ज्यांच्या मालकीची जागा आहे ना आनंद निवास ही, त्या मालकाला. आता ते जरा बिचकलेत, कारण मला असं वाटतंय प्रेक्षकांनो, त्यांनी आनंद निवास विकून टाकला असावा या भास्करला. आता ते नंदिनीचा फोन घ्यायचा की नाही हा विचार करतात आणि मग फोन रिसीव्ह करत म्हणतात, हां बेटा नंदिनी बोल. नंदिनी म्हणते, काका मी नंदिनी बोलते. अहो किती दिवसापासून मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करतेय, तुम्ही काही रिस्पॉन्सच देत नव्हतात. मग आता ते तिकडनं म्हणतात, ते शिरीष काका, अगं बेटा मी ना आउट ऑफ इंडिया होतो बघ. नंदिनी म्हणते, बरं बरं हरकत नाही काका, तुम्ही भारतात आलाय का. मग ते म्हणतात, नाही बेटा मी अजूनही आउट ऑफ इंडियाच होतो. ते नंदिनी म्हणते, काका मग तुम्ही तेच म्हणतायत ना की होतात, आता असाल ना इथेच भारतात. मग ते लगेच टाळतात नंदिनीला आणि खोकल्याचं नाटक करतात. नंदिनी म्हणते, हॅलो हॅलो काका, सावकाश, पाणी वगैरे प्या. मग शिरीष काका म्हणतात, तू का फोन केलास नंदिनी. मग नंदिनी त्यांना म्हणते, काका आपल्या आनंद निवासला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत ना, अॅनिव्हर्सरी आहे आनंद निवासची, आणि तसंही आपलं रेंट अग्रीमेंट रिन्यू करायचंय, तुम्ही याल ना. मग आता ते शिरीष काका म्हणतात, बरं मी आल्यावर बोलतो तुझ्याशी, सविस्तर बोलतो. नंदिनी म्हणते, हो ना काका, तेच बोलायचं होतं, वेळेत गोष्टी पूर्ण झालेल्या बऱ्या, तुम्ही केव्हा येत आहे मग काका. आता त्या शिरीष काकांनी हॅलो हॅलो म्हणून फोन कट केला. ते नंदिनीला जरा वियर्ड वाटलं बरं का. नंदिनी विचार करते, अरेच्छा, दरवेळेला अर्धा तास बोलणारे काका आज असे वेगळे का वागले असतील, असेल बाबा काही, असा नंदिनी विचार करते आणि इग्नोर करते त्या विषयाला. पण आता प्रेक्षकांनो, काय केलंय वसू आत्याने ते रम्याला काही अजून माहिती नाहीये. आता हा सीन रम्या आणि वसू आत्याचा घेतलाय. आता ती वसू आत्या बुद्धिबळ खेळते बरं का, आणि रम्या तिला म्हणते, काय गाई, तुझ्या डोक्यात काही खूळ शिरलंय का, दोन्हीकडनं डाव काय तू खेळतेस. वसू आत्या तिला उत्तर देतात, डाव नाही खेळते मी, डाव माझा खेळून झालाय. आता आज ठिणगी न टाकता आग लागणारे रम्या आणि धूर होणार आहे. रम्या म्हणते, काय बडबडतेस आई, कसली आग, कसला धूर, काहीतरी बडबडतेस रोज आणि होत मात्र काही नाही. वसू आत्या म्हणतात, तुला म्हटले होते ना मी, 2 दिवस थांब, विसरलीस ना तू. रम्या म्हणते, माझ्या लक्षात आहे ग, तूच विसरली आहे, झाले 2 दिवस संपले, तू काही केलेलं नाहीये 2 दिवसात, आणि कोण तो माणूस, त्याचा फोन पण नाही आलाय तुला. वसू आत्या म्हणतात, आता फोनवर बोलायचे दिवस संपले रम्या, आता आज महासंगम होणार आहे. रम्या म्हणते, काय, कसला महासंगम, अगं म्हणजे तू आज त्या माणसाला भेटणार आहेस का. वसू आत्या म्हणतात, मी नाही ग, आपण दोघी भेटणार आहोत, आज दोघी जणी आपण त्या माणसाला भेटणार आणि मग बघ गेम आपल्याकडनं आणि गेम ओव्हर. आता रम्या म्हणते, अगं आई, राजा स्वतःला कसा मारेल ग, हे काय करतेस तू बुद्धिबळाच्या खेळात. वसू आत्या म्हणतात,
अगं या खेळात नसेल मारत राजा, पण मी रचलेल्या खेळामध्ये असं होणार आहे, राजा स्वतःला मारणार आहे आणि त्याच्या वजीराला सुद्धा. रम्या म्हणते मग राजा कोण आहे आणि वजीर कोण आहे? वसुआत्या म्हणतात कळेल तुला, थोड्याच वेळात कळेल. असं म्हणून आता त्या बुद्धिबळातल्या राजाला बघत राहतात बरं का प्रेक्षकांनो. आता इथे पुन्हा काव्या आणि त्या अनिशाचं सीन दाखवलाय. अनिशा आली आता आंघोळ करून आणि काव्याकडे रागाने बघत असते. आता काव्या तिच्याकडे बघत असते. प्रेक्षकांनो आत्ता मग अशी वसुआत्या राजा आणि वजीर बद्दल बोलल्या ना, तर त्यातला राजा म्हणजे जीवा आहे आणि वजीर म्हणजे नंदिनी आहे. आता जीवाने सही करून दिली आहे ना त्या रेंट अग्रीमेंटवर का कशावर, म्हणजे त्याने त्याच्या हाऊसिंग लो कॉस्टचं काय आहे ना त्याच्यासाठी सही केली आहे, पण पर्यायानं ती आनंद आश्रम विकल्याची काहीतरी सही आहे. पण मला एक कळत नाहीये प्रेक्षकांनो, म्हणजे गल्लत जी झाली आहे ती ही की जीवाचा काय अधिकार आहे सही करायचा? म्हणजे उद्या कोणीही कोणाच्या प्रॉपर्टीवर सही केली तर तसंच चालेल का? काहीच्या काही दाखवतात मालिकेमध्ये. आता ते आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये स्पष्ट होईलच नेमका काय धिंगाणा झालाय ते. तर असो, आता काव्या तिचं वाचत असते, अनिशा काम करत असते, पण अनिशा मुद्दाम तिला इरिटेट करते. ओला टावेल गादीवर टाकते, तिच्या अंगावरती त्या ओल्या टावेलचे शिंतोडे असे झटकते. मग काव्या चिडून म्हणते काय झालंय अनिशा, काय प्रॉब्लेम आहे तुझा? अनिशा चिडून म्हणते माझा प्रॉब्लेम नाही तुझा प्रॉब्लेम आहे, तू खोटं का बोलतेस ग काव्या सगळ्यांशी? त्या मानिनी काकूला खरं खरं सांगून मोकळं व्हायचं तर दिलं सोडून, ते नाही करत आहेस तू. आता पण पार्थ रूममध्ये आले तर तू मुद्दाम रूममध्ये पळालीस आतमध्ये आणि मला सांगितलं की आंघोळ करायला गेले म्हणून सांग. काव्या म्हणते अगं मग मी करतच होते ना, आंघोळीलाच जात होते ना. अनिशा म्हणते काव्या परत खोटं बोलतेस हा, तुझी आंघोळ झाली होती तेव्हा. काव्या म्हणते अगं आळस आला होता माझ्या चेहऱ्यावर म्हणून मी थोडं तोंडावर पाणी मारायला गेले होते बाथरूममध्ये. अनिशा म्हणते खोटारडे, चल तोंड लपवायला गेली होतीस तू बाथरूममध्ये, मला काही कळत नाही का? काव्या म्हणते बरं बाई चुकलं माझं चुकलं. अनिशा आता तिच्या जवळ बसते आणि तिला प्रेमाने समजवते असं का करतेस काव्या तू, अगं असं नको न करूस. काव्या म्हणते अनिशा तुला माहिती नाहीये पण मी मानिनी काकूंना वचन दिलंय, त्या चिडल्यात ग माझ्यावर. आता इथे त्यांनी हा एपिसोड संपवलाय बरं का प्रेक्षकांनो. आता पुढच्या भागामध्ये तुम्हाला दिसणार आहे हा जीवा त्या नंदिनीसाठी आनंद निवासचं मॉडेल घेऊन जातो आणि तिथे तिला सरप्राईज देऊन म्हणतो नंदिनी म्हणजे आनंद निवास आणि आनंद निवास म्हणजेच नंदिनी, नंदिनीच्या काळजाचा तुकडा म्हणजे हा आनंद निवास. आता जीवा तिथे आल्यामुळे नंदिनी एकदम हॅप्पी झालेली आहे, खूप खुश झालेली आहे त्याला बघून आणि ते सरप्राईज बघून सुद्धा. इकडे भास्कर त्या शिरीष काकांना भेटून सांगतो नंदिनीला जे हवंय ते तर तिला मिळणार नाहीच आहे, पण जे तिला मिळेल ते बघून तिच्या पायाखालची जमीन सरकणार आहे असा भास्करने प्लॅन केलाय वसुआत्यासोबत मिळून. इकडे काव्या गोड अशी तयार झाली आहे रेड साडीमध्ये आणि हा पार्थ तिला बघून एकदम तिचा दिवाणा झालाय. आता प्रेक्षकांनो काव्याने जी लाल साडी घातली आहे ना तशीच लाल साडी एका पिक्चरमध्ये आपण बघितली होती, अतिशय फेमस मूवी होता तो. मला माहिती आहे त्या मूवीचं नाव, पण मी तुम्हाला विचारतीये सांगा बरं अशी लाल साडी कुठल्या पिक्चरमध्ये फेमस झाली होती? मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं, आणि आपल्या या रिव्ह्यूला लाईक करायला सुद्धा. आता लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा नवीन जो प्रोमो आलाय तो तुम्हाला मी या आपल्या चॅनलवर देते आहे. आता नंदिनी खुश असते तेव्हा तिथे बुलडोझर येतं आणि तिला कळतं की जीवाने हा आनंद निवास आश्रम विकलाय म्हणा का रेंट अग्रीमेंट, काहीतरी गोंधळ झालाय. आता नंदिनी जीवाला ओरडते आणि म्हणते जीवा का केलं तुम्ही हे सगळं, का माझ्या जीवाचा तुकडा आनंद निवास का तुम्ही देऊन टाकलात जीवा? अहो व्यवहार करण्यापूर्वी बघायचं तरी होतं, का सही केलीत तुम्ही? असं ती रडून रडून भांडत असते त्या जीवाशी. जीवा तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण तेवढ्यात बुलडोझर येतं आणि नंदिनी त्याच्या समोर आडवी होते आणि तो ओरडतो जीवा नंदिनी करून. आता तिला काय झालं ते आपल्याला ते भाग बघितल्यावरच कळेल प्रेक्षकांनो. पण तुम्हाला कोणाला प्रॉपर्टी विषयी गफले करायचे असल्यास वसुआत्याला कॉन्टॅक्ट करा. गमतीचा विषय प्रेक्षकांनो काही दाखवतात मालिकेमध्ये. बघू आता हा नवीन तमाशा नेमका काय आहे तर येणाऱ्या भागांमध्ये कळेलच. तर आजच्या एपिसोडला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूयात पुन्हा एकदा, तोपर्यंत टेक केअर मंडळी, धन्यवाद.